मित्रांनो एक मस्त स्कॅम झाला आहे. अनबिलिव्हेबल भाई. आपल्यासोबत स्कॅम झालाय, स्कॅम. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. खूप दिवसाने आज आपण ब्लॉग बनवतोय, प्लस बाहेर पण खूप दिवसाने चाललोय म्हणून. सो चला बघूया आजचा दिवस कसा होतोय, काय होतोय. कर्जत साईडला चाललोय आपण आज, प्लस कर्जत साईडला तर चाललोय, बट आपण कुठे जाणार आहे हे आपल्याला रस्त्यात जे भेटणार आहेत त्यांच्याकडून कळणार आहे. सो चला बघूया कसं होतंय आज, काय होतंय, कुठे. आता मित्रांना कॉल केलेत तर बघू पोचल्यावर होत आहेत का. मित्रांचा ग्रुप आणि टाईमवर येणं काय कधीच होणार नाही खरंच. 5:30ला आम्हाला नवी मुंबईला पोचायचं होतं. 5:30 झाले, अजून डोंबिवलीतच आहे. किती वाजले भाई? 5:02. 5:30ला 5 वाजता येणार होता. 5 वाजता वाजले किती? 5:30 होऊन गेले. मी तुला काय बोललो, किती वाजता उठव मला. नाही माझी चुकी आहे, बरोबर माझी चुकी. तू फोन केलास ना तू आलाय म्हणून, तेव्हा मी उठलोय. हो माझी चुकी आहे. चल आता मित्रांनो एक मस्त स्कॅम झाला आहे. आम्ही जाणार होतो 4 जण. ओके, तर आता मी आणि माझा मित्र तर आम्ही आलो. आम्ही डोंबिवलीवरनं आम्ही निघालेलो. सो आम्ही तर आलो, पण आमचे ते बाकीचे 2 होते ते फोनच नाही उचलत आहेत. म्हणजे समजतंय, रात्री फुल भाई इकडे भेटू तिकडे भेटू, असं करू तसं करू, आणि सकाळी फोनच नाही उचलत आहे. आता आम्ही दोघंच चाललोय. कसा चलेगा भाईचा पैसा होगा ट्रिप. कॅमेरा भाई, अनबिलिव्हेबल भाई. काय झालंय अभि आज आपल्यासोबत, सांग जरा. आपल्यासोबत स्कॅम झालाय, स्कॅम. प्लीज एलॅबरेट. जाऊ दे, स्कॅम पण असा करतात ना ज्याला सांगतो सुद्धा येत नाही, माहिती आहे का. अरे हे समजू शकतो की चल आज उद्या जायचंय आणि आज स्कॅम केला, उद्या सकाळी जायचंय, हे पण नाही की उद्या सकाळी स्कॅम करतील. माणूस झोपला ना की हा भाई सकाळी उठायचंय, तर भाई त्याच अर्ध्या तासात स्कॅम केला, अर्ध्या तासात. एक नाही म्हणून दुसरा पण नाही भाई. आमच्या इथे ना डॉमिनो इफेक्ट चालतो भाई, एक पडला की दुसरा पडतो लगेच. सो आता आम्ही पोचलो आहे कर्जतला. गगनगिरी, कर्जत नाही, खोपोली गगनगिरी मठ. मस्त जागा, एकदम पीसफुल.
एकदम म्हणजे खरंच खूप पीसफुल आहे. ही माकडं बघा, मी ह्या माकडांना शूट करायला गेलेला हा माकड बघा. तर मित्रांनो, मस्ट विजिट प्लेस नक्की या तुम्ही. खूप चांगलं पीसफुल आहे, खूप जास्त पीसफुल आहे दररोजच्या लाईफमध्ये. गगनगिरी मठ ओपोजिट. आणि दुसरा पॉइंट आहे, कुठे दिसतोय आता तुम्हाला, मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंट फॉर बायकर्स. जाऊ तर शकत नाही बाईक नाही, तर आता काय व्ह्यूज बघावा लागेल. सगळाच बेटर आय डोंट थिंक सो काय भेटला. यार मित्रांनो, लोकेशन आहे यार, काय लोकेशन आहे, नियर बाय मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंट. मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंटच्या जवळ आहे ते, नक्की विजिट करा भाई, नक्की. अँड आपली बाईक. तर सकाळी ज्या स्कॅम बद्दल आपण बोललेलो ते आता तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. हेच ते जे सकाळी उठून प्लॅन कॅन्सल करतात. काय म्हणायचंय तुम्हाला? हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. वेलकम बॅक टू अवर चॅनल. बरं करायचं प्लॅन कॅन्सल केला असला तरी 13 जुलैला 13 जुलैला नक्की पावसात जाणार आहे आम्ही. कुठचे केव्स? कोंडाणा केव्स. पक्का. प्रज्ञा नाही आली तरी पण मी येणार आहे. मी उठली नाही तरी मी जॉईन करेल तुम्हाला. 11 वाजता करेल, पण करेल नक्की. मला भीती वाटते आता परत बोलायला. हे लोक आले नाही आपण इज्जतीत निघून जायचं. एकदा एक मेसेज करायचा सकाळी जर तिथे भेटले, आता आपण खेळायला जायचं. तुम्हाला लोकांना आता लोकेशन वरती यावं लागेल. आम्ही तुम्हाला घ्यायला ना भाई, घरी पिकअप ड्रॉप सर्व्हिस होती. पिकअप ड्रॉप नको आहे. एकदा तू हरली, तू घात गेली, तू गपच बस, तू काहीच बोलू नको. तू गप ये. बिल आहे बा, कोण आलं नाही आलं, मी तर जाणार आहे. हे तिघं पण नाही येणार आहे मला माहिती आहे. तुला माझं माहिती. तू पण अर्धा तास लेट आलाय सकाळी. पण आलो नाही हा, 26 मिनिटं लेट आलो फक्त. 26 किती मिनिटं? 26. लाज 4 मिनिटात काय काय होतं माहिती? लाज. तू प्लॅन कॅन्सल करणार आहे. डेट बद्दल काय बोलूच नाही भाई. प्लॅन कॅन्सल करतात आणि मी 4 मिनिटं लेट आलो तुम्हाला बोलतात. ऑलरेडी केलाय ना प्लॅन. नेक्स्ट ऑलरेडी प्लॅन केलाय 13ला. इसका घर का कोई मर गया तो भी आएगा. आएगा, पक्का आएगा. मी पुन्हा येणार. मी नाही येणार तुमच्यासोबत. मी नक्की येईल. तू पहिला मी येणार. सकाळी येईल 5 वाजता उठून. हो.